नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आपला जो कांदा संदर्भात बनवायचा म्हणजे की आपण कांद्याला स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत काय काय केलं ते सगळं आपण लिहून ठेवलं होतं. आणि व्हिडिओ बनवायला जरा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण हा व्हिडिओ आहे ना लवकर बनवा पाहिजे होता. आपण खूप उशीर झालाय, परंतु येत्या काळामध्ये आपण म्हणजे त्याचा उपयोग होईल कसा शेतकऱ्यांना तर ते सांगण्यासाठी आज व्हिडिओ बनवतोय. तर आपण 5 एकर पूर्ण कांदा केला होता, त्या संदर्भात आपण काय काय खर्च केला, त्याला किती खर्च आला ते स्टार्टिंग सांगतो. आपल्याला किती उत्पन्न होईल ते आता कांदा विकल्यानंतर समजा ना आपल्याला. आता तुम्हाला मी एकरी खर्च सांगतो बरं का मित्रांनो. ट्रॅक्टर लावला आपण एकरी त्याला 5,000 रुपये खर्च आला. रोटर आला, काकऱ्या आल्या, वाफे टाकले. कांद्याचं रोट टाकला 8,000 रुपये पायली होती, म्हणजे 3 किलो एका पायलीमध्ये येतं. तर ते 8,000 बियाणं झालं, त्याला फवारणी वगैरे करून 2,000 रुपये खर्च झाला फवारणीचा. 5 एकराला 10,000 आणि प्लस खतं वगैरे 7,000 टाकले ते आपण, म्हणजे एकरी खर्च तो पण 4,000 आपल्याला होऊन गेला. ट्रॅक्टरचा 5,000 आणि खतं माती रोपासाठी औषध फवारणी तर 4,000 म्हणजे 9,000 तो झाला. तर आपण KPGS इंडस्ट्रीचं खत वापरलं होतं, ते एकरी 7,000 रुपये त्याचा पण खर्च आलता. तर ते 5 एकराला 35,000. 20-20-0-13 5 बॅग तरी 7,000 गेले. 10-26 5 बॅग तरी 10,500 गेले. झिंक दाणेदार, परत तुम्हाला सांगतो औषधामध्ये आजा 2 लिटर लागलं. लागवडीचा खर्च 60,000 रुपये झाला. 12-5-60 12,000 रुपये लागवड आहे. परत लेबर लावले तर 350 रुपये हजेरी, ती 15 लेबरचा खर्च आला 5,200. युरिया 3 बॅग. सल्फर वापरला आपण, ह्युमिक, रोको, हमला, साप पावडर, प्रोफ्लेक्स, स्टिकर, काजू, MOP, पोटॅश 14-35-14, नेटिव्ह, स्टिकर, सगळे म्हणजे औषधे डिटेल तुम्हाला नंतर टाकेल मी. आणि आपण पहिल्या पाण्याला म्हणजे कांदा लावल्यानंतर त्याला ह्युमिक सोडलं होतं आपण एकरी 500 ग्रॅम बरं का, ते 1400 रुपये गेले. हमला आपण ना 250 ml एकरी सोडलं होतं, म्हणजे पहिल्याच पाण्यातून. त्याच्यामध्ये आपण सल्फर 3 किलो 9 किलो सोडलं होतं, त्याचा 1,050 रुपये आला खर्च. रोको सोडलं होतं, म्हणजे 4 वस्तू आपण ह्युमिक, हमला, सल्फर, रोको हे आपण पहिल्याच पाण्याला सोडलं होतं, कारण त्याची मर होऊ नये म्हणून नाही का भविष्यामध्ये जाऊन. आणि चांगलं रिझल्ट झाला त्याचा. त्यानंतर आज तणनाशक लागलं ते झालं. पर दुसऱ्या पाण्याला आपण तणनाशक मारलं त्यावेळेस, म्हणजे आपण आपण म्हणतो 21 दिवस झाल्यानंतर तणनाशक मारावं. तसं काही मी केलं नाही, 21 दिवस अगोदर मारलं, कारण तण नियंत्रण होत नाही आणि चांगलं रिझल्ट झाला त्याचा. पण काय ना आज तणनाशक वापरतो आपण. तिसऱ्या पाण्याला आपण लगेच रोगाची फवारणी घेतली, कारण ती सगळ्यात महत्त्वाची फवारणी असते रोगाची फवारणी. कारण जो कांदा स्ट्रेसमध्ये गेलेला आहे आपला तणनाशक मारलेला तो उठण्यासाठी, त्यामध्ये आपण प्रोपेक्स घेतलं, साप पावडर घेतलं, स्टिकर घेतलं आणि आपण मायक्रोन्यूट्रंट व टॉनिक घेतलं. ते KPGS इंडस्ट्रीचं आपण खत घेतलं होतं, त्याच्यामध्येच ते आपल्याला मिळालं होतं. तर एवढं आपण मारलं होतं. नंतर चौथ्या पाण्याला आपण डोस टाकला, मोठा डोस म्हणजे महत्त्वाचा डोस. तो आपण काय म्हणतात की 60 दिवसांच्या आत टाकला पाहिजे, तो आपण 30 दिवसांच्या आत टाकतो. तर ते पण आपण MOP पोटॅश टाकलं, त्यामध्ये KPGS इंडस्ट्रीचं खत होतं. 14-35-14 टाकल्या 5 बॅग, म्हणजे एकरी 1 बॅग ती पडली. आणि मग 6वं पाणी पण तसंच बसलं. 7व्या पाण्याला आपण खुरपणी केली. खुरपणीला एकदम उशीर झाला, म्हणजे काय विचारू नका. लेबरचा इतका प्रॉब्लेम आहे. आणि येत्या काळामध्ये जर आपण स्वतःनी जर नाही केलं सगळं तर खूप अवघड होणार आहे. लेबरचं लय अवघड आहे. आणि मग 8व्या पाण्याला आपण परत एक दुसरी रोगाची फवारणी घेतली, त्यामध्ये आपण हमला वापरलं होतं, नेटिव्ह घेतलं होतं. बाकी काही विषय नाही. कांदा भरला ते आता सगळ्या तुम्हाला मी कांदा भरलेले जे आपले डिटेल आहेत त्या पण तुम्हाला मी टाकणार की किती पैसे झाले नाही का. पहिल्यांदा आपण काहीतरी 16 रुपयांनी दिला, 15 दिला, 18.5 दिला. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 27, 22, 17 गेला. ती तुम्हाला शेवट सांगेल किती आलं. पण तो टोटल खर्च आपला कांद्याला 51,000 प्लस हे 9, म्हणजे 60,000 रुपये आपल्याला निव्वळ एकरी खर्च आलेला आहे. आणि 250-300 ॲव्हरेज निघाली एकरी यंदा. आपली 1400 बॅग निघाली. शेवट काय झालं, पाऊण एकरा जो प्लॉट होता आपला रोपाचा प्लॉट होता, 15 जानेवारी लागवड लागली, त्यामध्ये 150-200चा ॲव्हरेज निघाला फक्त एकरी नाही का. तर त्यामुळे थोडा फटका बसला. आपण जो 16 कांदे भरले त्या जाळ्या, त्यातल्या आपण बऱ्यापैकी विकल्या, 3 राहिल्यात फक्त. साईडनी 500 बॅग आहेत. आणि यंदाच बाजार फक्त जरा चांगलं झालं. गेल्या वर्षी चांगलं शेतकऱ्याचं नुकसान झालं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस झाली म्हणावा, असा हमी भाव मिळाला नाही, त्यात तर खूपच नुकसान झालं नाही का. तर यंदा आपण काय नियोजन केलंय की टप्प्याटप्प्यावर कांदा भरीत राहा. एकदाच आवक करू नका मार्केटला शेतकऱ्यांनो, आणि हळूहळू कांदा भरत राहा. आणि खूप असं वेळ वाट नका भाऊ की 100 होईल, 50 होईल, त्याच्या पायी आहे ना सगळं जाईल. त्यापेक्षा ना हळूहळू भरत राहा. व्यापाऱ्याला देण्यापेक्षा आपलं मार्केटला भरत राहा. आणि जर चांगला गेला तर व्यापाऱ्याला पण द्या, आपला काय व्यापाऱ्याशी दुमत नाहीये. तर असं व्हिडिओ आहे. आणि आपण इथून पुढे पण आहेत ना आपले व्हिडिओ जे असेल म्हणजे कांदा संदर्भात आता अपडेटेड आपण लाईव्ह टाकणार आहे. ब्लॉग वगैरे टाकायला गेलं ना उशीर होतो, तर लाईव्ह व्हिडिओ आपले कंटिन्यू येत राहतील, जर आपण कांदा लावल्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत. आणि तुम्ही मागल्या व्हिडिओमध्ये पण बघा, स्टोरी टाकायचो, व्हिडिओ बनवायचो. तर आपण तुम्हाला सगळं सांगणार आहे, म्हणजे स्टार्टिंग पासून. तर त्यासाठी व्हिडिओमध्ये आता युट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, इंस्टावर पाहत असेल तर. आणि आपण सल्फर OBC हे जे वापरले आपल्या कांद्यामध्ये, आता हे परत टाकले त्यामुळे तुम्हाला जास्त वाटतंय. तसं आपण सल्फरनं जवळजवळ 70 किलो वापरलं 1500 बॅगसाठी. सल्फर बेसी पावडर 70 किलो वापरली आणि सल्फर आपण 15 किलो वापरलं. तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पण दिसेल मागले आपले जे काय कंटेंट असतील ते नाही का, सगळं सांगितलेलं मी. फक्त अपडेटेड राहण्यासाठी फॉलो करून घ्या. आणि असेच योग्य माहिती टाइम तुम्हाला येत राहतील. आणि काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमचा भाव म्हणून मला माफ करा. धन्यवाद. माझ्या जीवाराचं सोनं येऊ दे रौदाच्यानं, काली पदरात दान देवा कृपा करी.